टोपी घालणार नाही, पण काळजी करू नका. बऱ्याच लोकांना वाटतं फायनान्शियल फ्रीडमचा कार्यक्रम असला किंवा स्टॉक मार्केट म्हणलं की जनरली टोप्या घालायचंच काम चालतं. पण तसं तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्यापैकी कुणाकुणाला श्रीमंत आयुष्य जगायचं आहे? सेम क्वेश्चन अजून एकदा विचारतो. तुमच्यापैकी कुणाकुणाला आनंदी आयुष्य जगायचंय? बरं, कुणाकुणाला दोन्ही श्रीमंत आणि आनंदी दोन्ही आयुष्य जगायचंय? ग्रेट, तुमचं अभिनंदन, तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. मी महेश पाटील तुमचं स्वागत करतो वा इंडियाच्या आवडीमध्ये, जिथं तुम्हाला वेल्थ अँड हॅपीनेस, वा इंडिया हे दोन्ही मिळेल तुम्हाला. आणि आपण बेस्ट ऑफ बेस्ट त्याच्यामध्ये काम करूया. आणि आजच्या चावडीचा विषय असणार आहे सोन्याचं अंड देणारी कोंबडी. चांगलं आहे ना, आहे की नाही? मग ती तुम्हाला जाताना दिली तर चालेल का? नक्की. त्यासाठी मन लावून पूर्ण ऐकायचं, पाहायचं. आणि जनरली मी बघितलंय कराडमध्ये पण चावडी झाली आपली, नंतर मसवड, सातारा त्या भागामध्ये, परत आज पंढरपूरमध्ये व्हायले. तर या परिसरामध्ये अनेक फ्रॉड्स घडलेले आहेत. म्हणजे तुम्हाला 10% मंथली देतो, 20% मंथली देतो, किंवा 20 दिवसात डबल, 25 दिवसात डबल, महिन्यात डबल. येस आर नो? येस झालेले आहेत असे. आणि एवढंच नाही तर MLMच्या काही स्कीम आहेत ज्याच्यामध्ये, आहे की नाही साहेब, ही कंपनी पहिल्यापेक्षा लय भारी आहे. मग तुम्ही म्हणणार साहेब मागच्या वेळेस 1.5 लाख गेले राव माझे, तुम्ही म्हणताय मागच्या पेक्षा भारी. अहो त्यावेळेस तुम्ही शेवटी आलता ना, आता ही पहिल्या लाईनला आहे. आहे की नाही? आणि सबको लगता है हमच पहिले. आणि मग फसत माणूस जातो. तर याचा अर्थ काय, याच्यात कारण काय नेमकं? याचं कारण काय नेमकं? आपण फसतोय याचं कारण तो समोरचा व्यक्ती आहे का जो आपल्याला फसवतोय? नाही. त्याचं कारण काय आहे? कोण आहे कारण त्याचं? आपण आहे. आपण का बरं कारण आहे त्याचं? आपण फसायला तयार आहेत, राईट, आहे की नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं लॅक ऑफ नॉलेज. लॅक ऑफ नॉलेज म्हणजे, आहे की नाही, हां, खऱ्या ज्ञानाचा अभाव. खरं माहीतच नाही आपल्याला काय असतं. फायनान्शियल जगच माहीत नाही. आपण आपल्याच भ्रमाच्या भोपळ्यामध्ये जगत असतो आणि आपल्याला वाटतं की असं खरंच होतं. आणि मग आपल्याला माहितीच नसल्यामुळं जे समोरचं सांगेल त्याचंच बरोबर. येस आर नो? मग आपण सगळी जर माहिती करून घेतली, तुम्ही स्वतःचा पैसा जर स्वतः मॅनेज केला तर दुसरं कोणी फसवेल का? जर मी आता तुम्हाला म्हणलं की बाबा मला एवढे एवढे पैसे द्या गोळा करून, मी लगेच तुम्हाला महिन्यात एवढे एवढे द्यायला सुरू करतो, तर समजायचं हा फ्रॉड आहे. लक्षात घ्या. ज्याला खरंच मदत करायची आहे की नाही, आणि ज्यानं खरंच पैसे कमवलेत, तो तुमचे पैसे कशाला मागेल? हे सर नो? समजा मी मार्केटमधून पैसे कमवलेत, राईट, किंवा माझे मल्टिपल इन्कम सोर्सेस आहेत. मग मी तुमच्याकडून म्हणेल का की ह्याला पैसे द्या, मी तिकडे लावतो, त्याचे डबल करून तुम्हाला आणून देतो? जर डबलच करायचे मला येतात तर मी तुमचे का करेन? मी माझे करेन ना. याचा अर्थ नो? तर आपल्याला हे समजलं पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला स्वतःचा मनी मॅनेजर झालं पाहिजे. आपल्याला स्वतःचं मनी मॅनेज करता आला पाहिजे. त्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायला नाही पाहिजे. येस? मग व्हायचं आहे तुम्हाला स्वतःचा मनी मॅनेजर? येस. मग संत शाहरुख खान बाबांनी ग्रंथ ओम शांती ओम मध्ये काय लिहिलंय माहिती आहे तुम्हाला? किसी भी चीज को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात लग जाती है. तुम्हाला काय पाहिजे ते मागा. माणसाला काय पाहिजे ते न मिळण्याचं एकमेव कारण आहे, कारण माणसाला काय पाहिजे ते माहीतच नाही. याचा नो? मला नेमकं काय पाहिजे सांगा. आता तुमच्यापैकी एक जण उठून नेमकं मला काय पाहिजे सांगा. म्हणजे तुम्हाला
असं कुणी आहे का एक्झॅक्ट माहीत असलेलं? नाही माहीत आहे आपल्याला. आपल्याला माहीतच नाही, कधी आपण तसा विचारच केला नाही, तसे कॅल्क्युलेशन्स कधी केले नाहीत. त्यामुळं आपण कन्फ्यूज राहतो. आणि ज्या व्यक्ती कन्फ्यूज आहे त्याला देव काय देणार? तुम्हाला मागता तर आलं पाहिजे. मग आता आपल्याला मागायचं आहे आय एम गुड मनी मॅनेजर. हे सतत म्हणत राहायचं रोज उठल्यानंतर सुद्धा. तर हे जे ॲफर्मेशन्स आहेत हे खरे होतातच, राईट. आणि तुम्ही लकी का आहात? कारण जे कमवायला मला 40-45 वर्ष लागले. 40-45 वर्षात मी मिलेनियर नाही झालो, मल्टी मिलेनियर झालो. तर ते सिक्रेट तुम्हाला 40-45 वर्ष न घालवता फुकटात, आहे की नाही, 15 रुपयाच्या गवतावर बसून मिळेल. किती लोक आहेत इथं की 15 रुपये द्यावे लागले गेटवर, आहे की नाही? पश्चाताप झाला का? 15 गेले ना. मला फोन आला टीमचा की सर ह्या चावडीसाठी एवढं एवढं बजेट मंजूर करा. मला चावडीला तर आपण बजेटच करत नाही. बरं, मग त्यांनी मग कशाचे? मग त्यांनी सांगितलं की प्रत्येक माणसाला 15 रुपये फीस आहे. मी म्हणलं त्यांना रिक्वेस्ट करा गार्डनवाल्याला 50 करतात का, ऐका ना, आणि ती त्यांनाच भरू द्या. बरोबर आहे, कारण ज्याचं जळतं त्याला कळतं. आता 15 रुपये देऊन मध्ये आलात, पूर्ण ऐकल्याशिवाय तर जाणार नाही. बरं, फुकटात आले असते तर एक काय बोर करू लागले हो, बघा कसं बघू लागला, उगा ऐकू लागला म्हणून काही फिकू लागले, लगे निघाले परत. तर अभिनंदन तुमचं, यू आर लकी. आणि हा मेसेज आपल्याला द्यायचा आहे. बघूया सगळेजण आपण हा मेसेज त्याच्यापर्यंत पोचू. आणि आपण पंढरी नगरीमध्ये आहोत, त्याच्या नगरीत आहोत ऑलरेडी, बरोबर. इथं व्हायब्रेशन फुल आहेत, आहे की नाही? तर त्याचा फायदा तुम्हाला जरूर घेतला पाहिजे. तर चला, आपण रेडी आहात? एक ॲक्टिव्हिटी घेऊया. येस, आपला एक पार्टनर करून घ्या आता. जोडी पार्टनर म्हणजे तसला नाही, नाहीतर घ्या. तुम्हाला सवय घेतला पार्टनर निघाले. अरे कुठं निघाला, का निघाला? तर ठीक आहे, झाले जोड्या. आता हात वर करा आपले, राईट, आहे की नाही? आय एम लकी. आय एम लकी. येस, आवाज बेस्ट. आता मला सांगा, फक्त तुम्हीच लकी आहेत का? हे नॉलेज तुमच्या बाजूला आहे, तुमच्या पार्टनरला पण मिळणार आहे, तो पण लकी आहे का नाही? मग त्याला पण सांगा की यू आर लकी. कसं सांगायचं? आहे की नाही? हातात हात द्या किंवा टाळ्या द्या, आहे की नाही? आता आम्ही बघा कसं करतो. आय एम लकी, यू आर लकी. आय एम लकी, यू आर लकी. येस. आणि आता आपल्याला काय बनायचंय? स्वतःचा मनी मॅनेजर. दुसऱ्याला पैसे द्यायचेत का? चाहे कुछ भी हो जाए. आता इथून पुढे आपल्या एरियात कुणीही फसवायला आलं तर तुम्ही फसाल का? तर पैसे दुसऱ्याला द्यायचे नाही. मग त्यानं जर म्हणला तर काय नाही, मी मॅनेज करतो बाबा, आहे की नाही, तुझ्या एवढ्या मदतीची मला गरज नाही, राम राम. आहे की नाही? अशा पद्धतीनं, आहे की नाही? मग ती लोक, मग ही तुम्हाला सुद्धा जाऊन तुमच्या जवळच्या लोकांना, मी तुम्हाला फ्री दिलंय, तुम्ही पण तुमच्या जवळच्या लोकांना जाऊन फ्री नॉलेज द्या. तुम्हाला सांगता येत नसेल तर चार्ट कमांडो चॅनल माहिती आहे, त्याच्यावरचे व्हिडिओ शेअर करा. मला सांगता येत नाही बाई, पण हे व्हिडिओ बघ, हे बाबा जरा बरं बोलतंय, आहे की नाही? मग तुम्हाला कळेल. तर आता आय ॲम गुड मनी मॅनेजर. येस, आपल्याला हा मेसेज त्याला पाठवायचा आहे, राईट? आय ॲम गुड मनी मॅनेजर. यू आर गुड मनी मॅनेजर, राईट? आजूबाजूला सुद्धा टाळ्या वाजवत आल्या तर द्यायचे एकमेकाला, आहे की नाही? लक्षात द्या, तुम्ही श्रीमंत लोकांबद्दल जर तुम्हाला चांगली भावना असेल तर तुम्ही श्रीमंत लवकर होऊ शकता. तुम्हाला अदानीसारखं श्रीमंत व्हायचं आहे, पण अदानीला शिव्या देऊन नाही होणार. बरोबर आहे? एखादी जर मोठी कार गाडी चाललेली आहे समोरून, बरोबर आहे की नाही, तुम्हाला मनात काय येतो? काय येतं आपलं? हा, अरे वा वा, खूप छान झालं, अजून त्याला 4 गाड्या भेटवत, माझे खूप आशीर्वाद, अशी भावना येते का? साला माझ्याकडे बी अशी असते ना, मग दाखवलं असतं. बरोबर आहे? तर इथून पुढे ती भावना येऊ द्यायची नाही. इथून पुढे, यस, ही इज रिच,
त्याच्याकडे छान गाडी आहे, त्याला अजून गाडी भेटली पाहिजे, त्याच्या फॅमिलीला अजून सुख भेटलं पाहिजे, त्यांना अजून आनंद भेटला पाहिजे, असं म्हणणार इथून पुढे. यस. जर तुमच्या मनातून चांगल्या भावना आल्या तर हा मेसेज तिथं जाईल आणि तो ॲक्सेप्ट होईल आणि तुम्ही न मागता तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा भरपूर मिळेल. पण आपल्याला काय पाहिजे हे माहीत नाही आहे, ते पण मी आज क्लिअर करतो. डन? आर यू रेडी देन? I am good money manager. You are good money manager. He is my friend now. Okay. चलिए, thank you. Sit down. Please. Sit in front. ऐके ना, म्हातारे नाही आहे आपण हा ऊ करायला काय. खटशीर एका सेकंदात उठलं पाहिजे, एका सेकंदात बसलं पाहिजे. ऐके नाही, तुमच्यापेक्षा माझं वय जास्त आहे, लक्षात घ्या. ओके, आता लक्षात घ्या. मग आय एम गुड मनी मॅनेजर आपण म्हणताना आपल्याला गुड मनी मॅनेजर व्हावं लागेल. मग त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला पैशाचा खेळ जिंकावा लागेल. आज चावडीत आलेले लोक खूप लकी आहेत तुम्ही. त्याचं कारणच आहे की हा पैशाचा गेम कसा जिंकायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते लगेच सांगणार आहे. ऐक ना, शेवटी नाही तर लगेच का सांगणार आहे? कारण पैशाचा गेम म्हणजे मनी गेम तुम्हाला जिंकायचा असेल तर यू मस्ट बी फायनान्शियल फ्री. तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम घ्यावं लागेल. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय स्टेप झाल्या? इथं आपल्याकडे काही बोर्ड नाही आहे, बरोबर. तुम्हाला मनी गेम जिंकायचा आहे तर तुम्हाला काय करावं लागेल? फायनान्शियल फ्रीडम घ्यावं लागेल. फायनान्शियल फ्रीडम घ्यायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल? पॅसिव्ह इन्कम कमवावं लागेल. किती कमवायचं पॅसिव्ह इन्कम? तुमच्या एक्सपेन्सपेक्षा जास्त. लक्षात आलं? तुमच्या एक्सपेन्सपेक्षा जास्त. मग तुमचे एक्सपेन्स किती आहेत? तुमचे महिन्याचे एक्सपेन्स किती आहेत ते काढायचे आणि त्याला कितीनं गुणायचं? 12ने. हां, आहे की नाही? कळालं ना? इकडं ती शिवी तर नाही ना, लय 12चं आहे असं नाही ना काय? तर 12नं गुणायचं आहे म्हणजे काय होईल? आपला 1 वर्षाचा खर्च निघेल. म्हणजे काय झालं? जेवढा 1 वर्षाचा आपला खर्च असेल त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कमवायचं आहे. पण कसं कमवायचं आहे? काम न करता. सकाळपासून आम्हीच भेटलो का? पण तुम्हाला शेवटपर्यंत हे लक्षात येऊन जाईल की कसं कमवायचं. ज्या दिवशी तुमच्या वर्षाच्या खर्चापेक्षा तुमचं बसून झोपून उठून काही करून म्हणजे काही काम न करतानाचा इन्कम तुमच्या वर्षाच्या खर्चापेक्षा ज्या दिवशी जास्त असेल त्या दिवशी तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम मिळालंय. वाजवा. पंढरपूरमध्ये मी सांगावंच लागतंय. तिथं सांगावं लागत नाही. नाचायला कोणतरी येतं वाटतं ना तिथं. वाजवा म्हणायची गरज नाही, आपोआप अंगात येतं. खिशात असतेच एक चपटी. नाहीच अंगात यायलं तर थोडं टाकलं आपलं मस्त सुरू. तर आता फायनान्शियल फ्रीडम आपल्याला मिळवायचं आहे म्हणजे आता आपल्याला पॅसिव्ह इन्कम कमवायचं आहे. किती कमवायचं आहे? आपल्या वर्षाच्या खर्चापेक्षा जास्त. राईट. तर आपण मेडिटेशन करणार आहोत आता शांतपणे आणि तुम्हाला मेडिटेशनमध्ये काय करायचं आहे? मस्त डोळे बंद करून झोपायचे. असं समजून घेऊ नका. तुम्हाला मस्त मेडिटेशन करायचं आहे. त्या डोळे झाकल्यानंतर तुम्हाला महिन्याचा खर्च किती आहे टेंटेटिव्ह. राईट. कुणीही बंदुकी आणलेली नाही तर गोळी घालणार नाही, चुकलं तर हिशोब थोडा बहुत मागे पुढे होईल. महिन्याचा खर्च काढायचा, अंदाजे वर्षाचा खर्च काढायचा, बरोबर. आणि मग त्यानुसार आपल्याला तेवढे पैसे फुकट पाहिजेत काम न करता आणि ते मी तुम्हाला गॅरंटी देतो मिळणार म्हणजे मिळणार. येस प्लीज. ग्रेट. तर आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्हाला सोन्याचं कोंबडी अंड देणारी कोंबडी माहीत आहे ना? कुणाकडं होती? माहिती माझ्याकडं नव्हती. अरे तुमच्याकडे नाहीच आहे, तुमच्या चेहऱ्यावरूनच कळतंय ते. पण तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी एका शेतकऱ्याकडे होती. काय झालं ती गोष्ट माहीत आहे ना? मग तो शेतकऱ्याला रोज एक अंड मिळायचं आणि मग एक अंड रोज मिळालं की तो काय करायचा? विकायला जायचा बाजारात आणि पैसे मिळायचे. तो सुरुवातीला तर खूप खुश झाला पण ती खुशी किती दिवस टिकली? किती दिवस? खूप थोडे दिवस. कारण त्याला वाटायला की फिक्स एवढंच मिळायला लागलंय मला.
राईट. काहीतरी एक्स्ट्रा. ओके. मग काहीतरी एक्स्ट्रा पाहिजे म्हणल्यावर मग त्याच्या डोक्यात विचार आला, साला हिनं एक देते रोज, म्हणजे हिच्याकडे किती असतील. म्हणून मग एके दिवशी ओमफट फिनिश खलास खतम आहे की नाही. आणि मग ते कापली तर मध्ये काहीच नव्हतं. म्हणजे काय झालं, शेतकऱ्याने सोन्याचं अंड देणारी कोंबडी कापली. चूक आहे का बरोबर? ही चूक तुम्ही रोज करताय, ही चूक तुम्ही दर महिन्याला करताय आहे की नाही. शेतकऱ्याला चूक मारायला लगेच आहे की नाही जिभा उचलल्या, पण तुम्ही चूक दर महिन्याला करताय. दर महिन्याला प्रत्येक जण काही ना काही कमवतोय. काय करतं ते पैसे? खर्च करतो, म्हणजेच कोंबडी कापतोय. तेच पैसे जर आपण सगळं मला माहिती आहे आपल्याला खर्चाला पण लागतं ना, हवेवर जगत नाही आपण. परंतु जर मॅनेज नाही केलं, मनी मॅनेजमेंट न करता जर खर्च केला, तर ती तुम्ही कोंबडी रोज कापत आहात. ती कोंबडी कापल्यामुळं काय झालं, त्या कोंबडीला जी पिल्लं होणार होती आहे की नाही. स्टॉकला डिव्हिडंड मिळतो का नाही? स्टॉक चांगला घेतला तर आहे की नाही. म्युच्युअल फंड चांगले असतील, त्याचं कमिशन मिळतं, त्याच्यावर व्याज मिळतं, व्याजाला व्याज मिळतं, परत चक्रवाढ व्याज मिळतं, कंपाऊंडिंग होतं. म्हणजे त्या कोंबडीची पिल्लं, पिलाची पिल्लं आहे की नाही, नातवंड पतरुंड सगळे तुम्ही कापून टाकले. येस आर नो? तर आपल्याला मनी मॅनेजमेंट करावं लागेल. म्हणजे आपल्यावर सुद्धा हा आरोप होणार नाही की कोंबडी कापली म्हणून. राईट. तर प्रत्येकाची एक स्वतःची कोंबडी असते. इथं नाहीये, मागं पुढे बघू नका. लगेच काही जण पोटाकडे पण बघत होते. रात्रीचं सरला कसं कळालं. आहे. तर कोंबडी याचा अर्थ काय की आपला जे वार्षिक खर्च आहे तो जर आपल्याला फ्री करायचा असेल, म्हणजे काम न करता मिळवायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागतं, त्याच्या 10 पट पैसे गुंतवावे लागतात. म्हणजे उदाहरणामध्ये राईट, मी ते तुम्हाला टेक्निक सांगतो. पहिल्यांदा आपण मेडिटेशन करूया. राईट. सुंदर छानपैकी निवांत बसा. राईट. ताट बसायचे फक्त. जो ताट म्हणजे एकदम शरीराला त्रास पण ताण पण जाणवू नये, रिलॅक्समध्ये ताट बसायचे. दोन्ही हात मांडीवर, हात मोकळे करा किंवा कसं तुम्हाला जसं ठेव वाटतं तसं. श्वासावर लक्ष द्यायचं, आपल्या श्वासावर लक्ष द्यायचंय. डीप श्वास घ्यायचा आहे. कुणाचा फोन वगैरे सायलेंट नसेल तर सायलेंट करा किंवा स्विच ऑफ करा. श्वासावर लक्ष द्यायचं आहे. डीप श्वास घ्यायचा आहे आतमध्ये, म्हणजे इनहेल. बाहेर म्हणजे एक्झहेल. इनहेल, एक्झहेल. श्वासावर लक्ष देत देत डीप श्वास घ्यायचा आहे. एक्झहेल, सोडला आणि हळूहळू डोळे बंद करायचे. आधीच बंद असतील तर असू द्या, पण हळूहळू डोळे बंद करायचे. डीप आणखी 4 ते 5 वेळा डीप श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. आजूबाजूचा काहीही आवाज आला नाही पाहिजे. पूर्ण श्वासावर लक्ष. बाहेरच्या परिस्थितीवर आपण कंट्रोल ठेवू शकत नाही, पण आपण आपल्या आत कंट्रोल ठेवू शकतो. पूर्ण फोकस श्वासावर. डीप इनहेल, एक्झहेल असं 5 वेळा करायचं आहे. आणि आपण मनात आपला महिन्याचा खर्च काढायचा आहे अंदाजे. त्याच्यावर विचार करायचा आहे साधारण किती खर्च होतो माझा महिन्याला. महिन्याचा खर्च झाल्यानंतर साधारण वर्षाचा खर्च अंदाजे किती होतो आपला.
परत श्वासावर लक्ष. डीप इनहेल, डीप एक्सहेल. पूर्ण लक्ष नाकातून आतमध्ये काय जात आहे, बाहेर काय पडत आहे. हळूहळू डोळे उघडू शकतात. डोळ्यावर कसलाही ताण देऊ नका. डोळे हाताने चोळत बसू नका. अनुभव घ्या, कसं दिसतंय आजूबाजूला. वस्तू बघा किती सुंदर दिसत आहेत. डोळे बंद करताना त्याच होत्या, आता पण त्याच आहेत. पण थोडंसं नाविन्य वाटतंय का नाही? काय काय जाणवतंय? छान वाटतंय? किती लोकांना? यस, चालेल. किती लोकांना आपलं काय काय दिसलं? दिसलं का नाही सगळं? लिखापडी चिठ्ठा, कच्चा चिठ्ठा आहे की नाही? तर इथं आपल्याला कुणी पण आहे की नाही, जे पहिल्यांदा फर्स्ट फायनान्शियल फ्रीडम तुमच्यापैकी मिळवणार आहेत त्यांनी उठून उभं राहायचं आहे आणि तुमचं महिन्याचा आणि वर्षाचा खर्च अंदाजे जे काही केला असेल तो सांगायचा आहे. तुम्ही तुमचा परिचय द्या आहे की नाही. आणि सरांचं खूप अभिनंदन, त्यांनी आपल्याला ही संधी निर्माण करून दिली. मी अल्ताफ शेख, इथं पंढरपूरपासून एक 20-22 किलोमीटरवरती गाव आहे धोंडेवाडी म्हणून. मी तिथून आहे. मी शुगर फॅक्टरीमध्ये जॉब करतो, विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये. चार्ट कमांडोचं काय परिचय तुमचा? हां, चार्ट कमांडोला मी 3 वर्ष झालं फॉलो करतोय. आणि मी पर्सनल फायनान्सिंग प्लॅनिंग करून घेतलेलं आहे. आणि ऑलरेडी माझी लमसम आहे आणि 3,500ची SIP चालू आहे शाश्वत ग्रोथमध्ये. फायदा झाला का काही? हो, फायदा चालवला आहे. ठीक आहे. आणखी एक जण कुणी सांगा, काय कॅल्क्युलेशन केलं? जय चार्ट कमांडो. जय चार्ट कमांडो. मी सुधाकर बोरे, फुलचिंचोली पंढरपूर. मी 2021 पासून चार्ट कमांडो फॉलो करतो आणि सध्या पर्सनल फायनान्सिंग बी करून घेतलं आहे. SIP चालू शाश्वत ग्रोथमध्ये. डोळे झाकून आपलं चालू आहे आपलं हळूहळू. लय गडबड करायची काय गरज नाही. गडबड केली की जाते. मी घालवले त्यामुळे काय. ग्रेट ग्रेट. आणि पर्सनल कोचमध्ये मी आहे. आणि आजचा जी चावडी आहे ही त्यातलीच आहे एक. सॉरी, त्यांना महत्व कळलं पाहिजे ना त्यांना. चावडी म्हणजे काही सोपी नाहीच. म्हणजे जे मी हे केलं आहे ते तुम्हाला सगळ्यांना आपल्याला मोफत मिळाले. धन्यवाद. ठीक आहे, सगळं नाही. जय चार्ट कमांडो. जय चार्ट कमांडो. मी सरांचा विद्यार्थी आहे 2020 पासून. MMMचा विद्यार्थी आहे. आणि सरांमुळं मी आज वेगळ्याच ठिकाणी आहे. तुमचं नशीब की तुम्हाला सर तुमच्या घरी भेटायला आलेत. आम्हाला जवळपास 4 वर्ष लागले सरांचा चेहरा बघण्यासाठी किंवा सरांचं दर्शन घेण्यासाठी. आणि आज सर घरी आलेत. आज आपल्याला आकाशसुद्धा ठेंगणं झालेलं आहे की बाबा सर घरी आलेत आपल्या. सर्वांनी याचा अनुभव घ्या, आनंद घ्या अशी माझी विनंती आहे. चालेल. चल, अजून कोणाला काही सांगायचं आहे? सरांना द्या. माझे नाव नितीन विठ्ठल सपाटे. मी इथूनच 15 किलोमीटर गाव आहे, तारापूरचा रहिवासी आहे. सर आम्हाला भेटले, माझं नशीब आहे. 2022 पासून सरांना मी यूट्यूबवर फॉलो करतोय आणि फ्रीमध्ये सरांची ही सेवा मिळते. खरंच आपलं प्रत्येकाचं नशीब आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजून स्वागत करायचं. आता सांगायचं म्हणजे माझा मंथली खर्च जवळजवळ 15,000 रुपये होतो 15 फॅमिलीचा. असा मिळून वर्षाचा 1,80,000.
आणि मुलांचं शिक्षण वगैरे 2 असा एक मिळून एक 1.5 लाखापर्यंत जाते. म्हणजे माझं 360-370 पर्यंत खर्च जाते माझा. ओके, एवढा खर्च होते. आणि सरांच्या प्रेरणेतनंच मी मध्ये इंट्राडे ऑप्शन ट्रेडिंग वगैरे करत होतो. पण 1-1.5 वर्ष झालं सरांनी तिकडून डायव्हर्ट होऊन नंतर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी सांगितलं करायला. त्याच्यानंतर मी लॉंग टर्म पोर्टफोलिओ बनवत चालू आहे. काही SIP बनवलेल्या आहेत मी. 2 वर्षापासून माझी एक सर SIP आहे. त्यात एवढं मार्केट खाली डाऊन होऊन सुद्धा 35% मी प्रॉफिटमध्ये आहे. पण स्वतःचा मी पोर्टफोलिओ बनवला होता, त्यात 7-8 लाख प्रॉफिटमध्ये होतो मी सर. पण नंतर हे मार्केट पडल्यामुळे जास्त मिड कॅप स्मॉल कॅप स्टॉक असल्यामुळे आणि डिव्हर्सिफाय पोर्टफोलिओ नसल्यामुळे त्याच्यामुळे प्रॉफिट डाऊन झालेला. तरी पण मी 1-1.5 लाख प्रॉफिटमध्ये आहे, लॉसमध्ये नाही मी. 2 वर्ष झालं माझा 22 लाखाचा एक पोर्टफोलिओ आहे. लॉंग टर्मला चांगल्या कंपनी बघून जरी तुम्ही स्टॉक सिलेक्ट केले तरी सुद्धा भरपूर काही मिळू शकतं. फक्त कंपनी बघून बिझनेस बघून गुंतवायचे. आणि सगळ्यात बेस्ट SIP सर आहे असं मला वाटतं. डोकं लावायची त्यात गरजच नाही. SIP मध्ये 15-16-17% जरी वर्षाला रिटर्न मिळले तरी सुद्धा भरपूर पैसा कमवू शकतो. आणि सरांचं जे नॉलेज आहे आजचं ते अमृतासारखं आहे. खरंच प्रत्येकानं जर हे प्यायलं ना, प्रत्येक जण करोडपती होणार आहे 10-15-20 वर्षात. हे 100% मी गॅरंटी देऊन सांगतो. ग्रेट, थँक्यू साहेब. हॅलो, माझं नाव नामदेव राऊत. मी 1 वर्ष झालं सरांचे व्हिडिओ यूट्यूब माध्यमातून बघतो. त्यामुळं मला स्थिरता आली. मला असं वाटलं की ही आधीच ज्ञान मिळालं असतं तर आपण अधिक चांगलं झालं असतं. सरांचा एक ठाण्याला कार्यक्रम होता, जाणार होतो पण जाणं झालं नाही. यूट्यूब बघितल्यामुळं आज यूट्यूबमुळे माध्यमातून इथं आलो, कोणाचा निरोप नसल्यामुळे. तर इथून पुढे सरांचं दर्शन झालं म्हणजे अजून स्थिरता येईल, प्रगती होईल अशी मला खात्री वाटते. पंढरपूरच्या नगरीमध्ये सरांचं पहिल्यांदा हार्दिक स्वागत. आणि आज जे काय आहे मी ते सरांमुळेच आहेत. फक्त आणि फक्त मी व्हिडिओ आणि सुद्धा कोर्स केलेला आहे, SMT केलेला आहे. आणि जे काय आहे फक्त यूट्यूबचे व्हिडिओ पाहून मी फक्त आज मी फायनान्शियल फ्रीडममध्ये पण आहे, इन्व्हेस्टमेंट पण करतोय, SIP पण करतोय आणि रिझर्व्ह फंड पण बनवला आहे. अरे वा. आणि जे काय पाहतोय मी आजपर्यंत सरांचे व्हिडिओ पाहत आलोय, इथून पुढे पाहत राहणार. आणि जेवढं मला अजून पुढे काय करता येईल सरांच्या मार्गदर्शनाने मी पुढे करत राहणार आहे. जय चार्ट कमांड. ग्रेट. म्हणजे ऑलरेडी तुम्ही त्या मार्गावर चालायला चालू केलेलं आहे. आता त्याच्यात अजून आपण भर करूया की कशा पद्धतीने याला अजून बेटर करता येईल. राईट. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की अल्ताफजीचं जर आपण काढलं तर 96,000 वर्षाचं व्हायला, बरोबर. किंवा आता सरांचे 3 लाख 3.5 लाख होत आहेत. आता जे काही तुम्ही मनात आकडा काढला असेल त्याच्यामध्ये 50% ॲड करा. किती करायचे करा, किती होत आहेत बघा. मग अल्ताफ सर किती होतील आता 50% ॲड केल्यावर? 1.5 लाख. एक आपण अंदाजे 1.5 लाख पकडूया. राईट. तुमचे किती होतील? 50% ॲड करायचं म्हणजे जेवढा तुमचा खर्च आहे वर्षाचा निघाला आहे 5 ते 5.5च्या दरम्यान आपण हिशोबासाठी 5 लाख पकडू. आता ह्यांचा अल्ताफ सरांचं 1.5 लाख झाले 50% ॲड करून आणि ह्यांचे 5 लाख झाले. तर याच्या व्यतिरिक्त कुणाचं काही खूप वेगळा यायला का आकडा? नाही ना. म्हणजे साधारण 1 लाखापासून 5 ते 7 लाखापर्यंत होत असं. तर आपण पकडूया 1 ते 5 लाखाचा जर ॲव्हरेज काढला तर मधला आकडा पकडू आपण 3 लाख. तर साधारण 3 लाख रुपये आपल्याला वर्षाचे लागतात आपल्याला सगळे एक्सपेन्सेस आपले भागवायचे असतील तर. आता हे 3 लाख रुपये आपल्याला वर्षाचे कसे पाहिजेत? फुकाट. कसे पाहिजेत? फुकाट म्हणजे कसं? काम न करता. फुकाट याचा अर्थ काय? काम न करता. याला काय म्हणायचं? पॅसिव्ह इन्कम. मला पॅसिव्ह इन्कमनी हे पाहिजे, म्हणजे मी ॲक्टिव्हली काम करणार नाही. म्हणजे काय की आपला जो वेळ आहे, तुम्ही लक्षात घ्या, हे जे चावडी आहे किंवा फायनान्शियल फ्रीडम आहे किंवा चार्ट कमांडोचं सगळं नॉलेज आहे, हे काय कमवण्यासाठी आहे तुमच्याकडे? तुम्हाला नाही. हे पैसे कमवण्यासाठी नाही, हे वेळ कमवण्यासाठी आहे. हे समजून घ्या. कारण आपण फायनान्शियली फ्री झालो, आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळालं तर आपल्याला पैसे कमवण्यासाठी काम करायची गरज नाही. आज आपण आपला वेळ विकत आहोत. जिथं तुम्ही जॉब करताय, जिथं तुम्ही बिझनेस करताय किंवा जे काही करत असाल, तुमचा जो वेळ आहे तुमची इच्छा नसताना तुम्हाला तिथं विकावा लागतोय. राईट.
मग तुमचा तो वेळ विकून जे पैसे येतात त्याच्यावर तुम्ही खर्च करता, वेळ विकून पैसे घेता, खर्च करता, पुन्हा वस्तू विकत घेता आणि परत ती वस्तू विकत घेतल्याने पैसे राहत नाही, मग परत वेळ विकता, पुन्हा खर्च करता, पुन्हा वस्तू विकत घेता आणि पुन्हा वेळ विकता. ही सायकलमधून आपण बाहेर पडत नाही. त्यासाठी आपल्याला एक आनंदी, शेवटी पैसे तरी कशासाठी पाहिजे? तो आनंदी जीवन जगण्यासाठी. आनंदी जीवन जगण्यासाठी काय लागतं? हा, पैसा. पैशाने आनंदी होतो माणूस. राईट. तर त्याच्यावर मी कधीतरी एक दिवस प्रवचन देईन. मी 24 तास बोलू शकतो ह्याच्यावर. राईट. तुम्ही म्हणसाल बस करा, ऐका नाही, उगच तुम्हाला आम्ही पेटवलं. कारण आपल्याला पुरेसा वेळ, पुरेसा पैसा आणि पुरेसा आरोग्य पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे फिट बॉडी. फिट म्हणजे काय, बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन करायचं नाही आहे. आपल्याला शरीर आपलं मजबूत पाहिजे. राईट. म्हणजे आपल्याला जे आपण कमवलं ते आपल्याला खर्च बिर करता आलं पाहिजे ना, आहे की नाही? मला सांगा, आता 1,00,000 रुपये जर आपण 20 वर्षाच्या पोराला दिले आणि 1,00,000 रुपये 50 वर्षाच्या माणसाला दिले आणि 1,20,000 वर्षाचे, कोण जास्त एन्जॉय करेल त्या पैशाला? सत्य आहे की नाही? हां, थँक्यू सर. बघा, एवढा सपोर्ट आहे सगळ्यांचा आपल्याला. आणि नुसता असा सपोर्ट नाही, बॉडीने, चारी बाजूने, मनाने सपोर्ट आहे. तर आता लक्षात आलं तुम्हाला की आपल्याला काय पाहिजे आता? म्हणजे तो 20 वर्षाचा पोरगा जास्त एन्जॉय करेल. आता ह्या 50 वर्षाचं म्हातारा बायकोला हनीमूनला घेऊन गेलं, काय उपयोग आहे? डायरेक्ट सांगायचं म्हटलं तर बरोबर आहे, कारण शरीर साथ देत नाही. हा, मोप 1,00,000 रुपये आहेत, पण डॉक्टरनं फक्त डाळ भात सांगितले. बरोबर आहे की नाही? मग 20 वर्षाचं पोरगं रेडीच आहे. हा, चल म्हणायच्या आधी ते तिथं पोचलेलं असतं. आहे. मग मला सांगायचं की आपल्याला वय, वेळ, पैसा, आरोग्य ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पण हे कसं पाहिजे? पुरेसं पाहिजे. जसं साहेब म्हणले की पैसा पाहिजे आनंदी जीवन जगण्यासाठी. आनंदी जीवन जगण्यासाठी पैसा पाहिजे, पण पुरे असा. किती पाहिजे? पुरे असा. आता पुरे असा म्हणजे किती? हा जसे त्यांनी ठरवायचं आहे. बरोबर आहे. तुमचा पुरे असा हे तुम्हाला माहिती आहे. मग आता जसं सरांनी सांगितलं की बाबा त्यांना टोटल 5 लाख काढले, आपण 50% काय ॲड केलं त्याच्यात? त्यांचा 3.5 लाख खर्च होता, पण अजून 50% ॲड का करायला लावला? माझे वरचे जेवढं शिकवल्याचे, आहे की नाही? हां, आता अल्ताफ सरचा 1 लाख व्हायला होता, पण त्यांना 50% ॲड करायला लावले. म्हणजे 50,000 माझे. हां, आणून द्यायचे दर वर्षाला. असं नाही आहे. 50,000 50% यासाठी ॲड केलेत आपण की इन्फ्लेशन वाढतं, परत त्याच्यात तुम्हाला टॅक्स पण भरावा लागतो गव्हर्नमेंटला. बरोबर. ते सगळं पकडून आपण 50% ॲड केले त्याच्यात. राईट. मग आता हे किती झाले? समजा आपण 3 लाख पकडलं वर्षाचं. वर्षाचे 3 लाख जर पकडले तर ह्याला 10 न गुणा किती झाले? किती झाले? 30 लाख. 30 लाख रुपये अरेंज करणं खूप मोठी गोष्ट आहे का? हां, 30 लाख तर लग्न करतो आपण, आहे की नाही? बरं, मोठी गोष्ट जरी असेल 30 लाख अरेंज करणं, पण एकदा हे 30 लाख कुणाचा ॲव्हरेज 3 लाख वार्षिक पकडून सांगितले. आता अल्ताफ सरला 30 लाख जमा करायची गरज आहे का? नाही. किती करावे लागतील? 15 लाख. बरोबर आहे. हे कुठं जमा करायचे? कुठं नाही, स्वतःकडेच. बरोबर आहे. मनी मॅनेज करायचं आहे. मग आपण फायनान्शियली फ्री कसं होतो बघा. आता समजा अल्ताफ सरनी 15 लाख रुपये एका एक्स म्युच्युअल फंडमध्ये टाकले. राईट. सेविंग अकाउंटमध्ये किती टक्के व्याज मिळतं आपल्याला वर्षाला? 2-3% जास्तीत जास्त. बरोबर आहे. FD मध्ये किती मिळतं? 5-6, मॅक्स 7. बरोबर. आणि म्युच्युअल फंडमध्ये किती मिळतं? हां, 12 ते 20% दरम्यान मिळतं. बरोबर. काही काही जास्त पण मिळतं, पण आपण 12 ते 20% तर मिळतंच. म्हणजे 12% जास्त मिळतं. मग मी म्हणतो की बाबा 10% मिळतं. 10% मिळू शकतं. काय अवघड आहे का? काही अवघड नाही आहे. मग 10% मिळतं म्हणजे काय झालं? 30 लाखावर 10% म्हणजे किती झाले? 3 लाख. तुमचा वर्षाचा खर्च किती आहे? 3 लाख. काम काहीच केलं नाही.
त्या 30 लाखावर तुम्हाला 3 लाख आले ना, वाजवा. आता याच्यात बघा, याच्यात काय गेम आहे आपल्याला, फक्त आपल्याला ते 30 लाख जमा होईपर्यंत काम करायचं. मग तुम्हाला वाटलं की 30 लाख पण नको, लवकरच मला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे, राईट. तर त्याचे 5 फॅक्टर आहेत. ते डायरी पेन आणले, नाही आणली तर ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर 5 फॅक्टर असतात फायनान्शियल फ्रीडमचे, ते लिहून घ्या. पहिला फॅक्टर आहे वर्किंग इन्कम. पहिला फॅक्टर आहे वर्किंग इन्कम. नाही लिहिला तरी चालेल, लक्ष द्या फक्त. दुसरा फॅक्टर आहे सेविंग. तिसरं काय असणार आहे, इन्व्हेस्टमेंट. चौथा फॅक्टर आहे पॅसिव्ह इन्कम. आणि 5वा फॅक्टर आहे यस, इंग्रजी यस. आता ते इंग्रजी यसचा ती सिक्रेट आहे, त्याचा लॉंग फॉर्म मी नंतर सांगेन. किती झाले फॅक्टर, 5. सांगा. पहिला नाश्ता झाला असेल तर म्हणू पण शकता. पहिला ऐकू आलं नाही. दुसरा सेविंग. तिसरा इन्व्हेस्टमेंट. चौथा पॅसिव्ह इन्कम. 5वा येस. आता आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी हे 5 स्टेप्स आहेत, हे 5 फॅक्टर्स आहेत. म्हणजे पहिला फॅक्टर आपला वर्किंग इन्कम. आपण काही ना काही वर्क करतोय, त्याचा इन्कम येतोय. हा वर्किंग इन्कम आपला असला पाहिजे, राईट. निवळच फाटक्या खिशाचा आहे की नाही, आणि मला फायनान्शियल फ्रीडम द्या, असं होईल का? घरात नाही दाना मला बाजूराव म्हणा, हा असं कोणी म्हणेल का? नाही. म्हणजे वर्किंग इन्कम काहीतरी पाहिजे आपला. नक्की सगळ्यांचा वर्किंग इन्कम आहे काहीतरी? पायवर हे सॉरी हातवर करा. हा ठीक आहे की नाही. दुसरा फॅक्टर काय, सेविंग. वर्किंग इन्कम आहे, तो वर्किंग इन्कम म्हणजे आपली सोन्याचा अंडा देणारी कोंबडी. ती जरी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट झाली, हां CPE सोडून, तर तुम्हाला ती चांगलं उत्पन्न देऊ शकते, आहे की नाही. आमचे काही बेने असे आहेत, भारी भारी स्ट्रॅटेजी शिकतात आणि ऑप्शन बाईंग करतात आणि पुन्हा बोंबलतात, अयो शिकून काहीच उपयोग झाला नाही. असं होईल का? राईट. आपल्याला योग्य इन्स्ट्रुमेंट निवडणं गरजेचं आहे. दुसरं झालं सेविंग करणं गरजेचं आहे. ते कशी करायची ते पण सांगतो मी. आपल्यावर लोड पण आला नाही पाहिजे, एन्जॉय पण झाला पाहिजे. कारण मी मग काय सांगितलं, 20 वर्षाचं पोरग जे एन्जॉय करणार आहे तो 50 वर्षाचा माणूस करू शकत नाही, आहे की नाही. तुम्ही 20व्या वर्षी म्हणताय, आहे की नाही, मी पुढच्या 30 वर्षात फायनान्शियल फ्रीडम घेईल आणि मग काय एन्जॉय करायचं ते करेल. अरे पण काय राहील तुझ्यात? बरोबर आहे, नंतर काही करता येणार नाही. आपल्याला एन्जॉय पण करायचं आहे. आणि नंतर इन्व्हेस्टमेंटचे योग्य ठिकाणं कोणते असतात त्याच्यावर आपण डिस्कस करू. आणि त्याच्यानंतर पॅसिव्ह इन्कम. मग इन्व्हेस्टमेंट जी केली आहे त्याच्यातून तुम्हाला डिव्हिडंड येईल, किंवा जी काही कंपाऊंडिंग इंटरेस्ट असेल ते मिळेल, किंवा म्युच्युअल फंडचे जे इन्कम असतील ते मिळतील, किंवा तुम्ही स्वतः स्टॉकमध्ये केलं असेल तर प्राईस हाईक जे होईल त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळेल. तर असे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पॅसिव्ह इन्कम चालू होतात. आता ही झाली आपली सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, कारण त्याच्यातून पॅसिव्ह इन्कम सुरू झाला, आहे की नाही. तर आता मी जगातली एक सगळ्यात सिस्टम, आहे की नाही, प्रॅक्टिकली शिकायचं आहे, राईट. हे 15,000 रुपये फीस आहे या कोर्सची. किती? पण ह्या अल्ताफमुळं माझं लय नुकसान झालं आहे. हां, मला 15 रुपयात द्यावं लागलं आणि ते 15 रुपये सुद्धा बागवाल्याने घेतले. आर यू रेडी? परत एकदा म्हणूया, आय एम लकी. आपल्याला पुन्हा गार्डन दिलं नाही पाहिजे.